मागील भाग 2 मध्ये भारतीय इतिहास लेखन भारतीय परंपरा भाग 2 मध्ये आपण भारतीय इतिहास लेखन विविध तात्विक प्रणाली या प्रणालींचा आपण अभ्यास केला। यामध्ये आपण पाहिलं की वसाहतवादी इतिहास लेखन, प्राच्यवादी इतिहास लेखन आणि राष्ट्रवादी इतिहास लेखन या 3 इतिहास लेखनांच्या तात्विक प्रणालींचा आपण अभ्यास केला। आता या तिसऱ्या भागामध्ये आपण स्वातंत्र्योत्तर काळातील इतिहास लेखन, स्वातंत्र्यानंतरच्या काळातील इतिहास लेखन या कालखंडातील अभ्यास आपण करणार आहोत। सुरुवातीच्या कालखंडामध्ये इतिहासातील राजघराण्यावरतीच इतिहास लिहिला जात होता किंवा एकीकडे राजघराण्यांच्यावरतीच इतिहास लिहिला जात होता, परंतु याच कालखंडामध्ये सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक इतिहास लिहिण्यास सुरुवात झाली। स्वातंत्र्य उत्तर कालखंडामध्ये सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक जीवनावरती इतिहास लिहिण्याची जी परंपरा होती ती परंपरा या परंपरेची सुरुवात झालेली आपण झाली। स्वातंत्र्योत्तर काळात समाज, विज्ञान, अर्थव्यवस्था, राजकीय प्रणाली, धार्मिक विचारसरणी, सांस्कृतिक पैलू यांचा इतिहास अभ्यासण्याची आवश्यकता भासू लागली। म्हणजे या सर्व गोष्टीचा सर्वसमावेशक इतिहासाची आवश्यकता भासू लागली आणि या काळातील इतिहास लेखनात प्रामुख्याने 3 नवे वैचारिक प्रवाह निर्माण झाले। या स्वातंत्र्योत्तर कालखंडाच्या इतिहासामध्ये 3 वैचारिक प्रवाह उदयास आले। तर 3 वैचारिक प्रवाह कोणते उदयास आले? तर एक पहिला जो आहे तो मार्क्सवादी इतिहास लेखन प्रवाह, दुसरा जो आहे वंचितांचा इतिहास लेखनाचा विचार प्रवाह आणि तिसरा जो इतिहासातील लेखनाचा वैचारिक प्रवाह आहे तो म्हणजे स्त्रीवादी इतिहास लेखन वैचारिक प्रवाह। अशा प्रकारचे 3 वैचारिक प्रवाह इतिहास लेखनामध्ये निर्माण झाले। यातील जो पहिला वैचारिक प्रवाह आहे इतिहास लेखनातील, तो पहिला इतिहास लेखनातील प्रवाह म्हणजे तो आपण बघणार आहोत मार्क्सवादी इतिहास लेखन। मार्क्सवादी इतिहास लेखन या मार्क्सवादी इतिहासकारांच्या लेखनात आर्थिक व्यवस्थेतील उत्पादनाची साधने, पद्धती आणि उत्पादनाच्या प्रक्रियेतील मानवी संबंध यांचा विचार प्रामुख्याने केला जात होता। म्हणजे हा मार्क्सवादी इतिहास कोणत्या गोष्टीशी निगडीत होता? तर भांडवलशाही व्यवस्थेशी निगडीत होता। भांडवलशाही व्यवस्थेमध्ये उत्पादनाच्या साधनांमध्ये बदल झाला, उत्पादनाची पद्धती बदलली आणि त्यामुळे मानवी संबंध बदलले गेले। या मानवी संबंधाशी निगडीत असणारा इतिहास अभ्यासला जात होता। प्रत्येक सामाजिक घटनेचा सर्वसामान्य लोकांवरती या 19व्या शतकामध्ये इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती झाली आणि या औद्योगिक क्रांतीनंतर भांडवलशाही उदयास आली आणि या औद्योगिक क्रांतीनंतर उदयास आलेल्या भांडवलशाहीचा परिणाम एकंदरीत मानवी समाजावरती कशा रीतीने झाला आणि त्याचा परिणाम कशा रीतीने होत गेला याचं विश्लेषण हे मार्क्सवादी इतिहासामध्ये केलं गेलं। हे मार्क्सवादी इतिहास लेखनाचं महत्वाचं सूत्र होतं। म्हणजे याच्यावरती प्रामुख्यानं कामगार जीवन आणि भांडवली व्यवस्था यांच्याशी निगडीत असणारा मार्क्सवादी इतिहास लेखन त्यावेळेला केलं गेलं। मार्क्सवादी इतिहासकारांनी जाती व्यवस्थेत होत गेलेल्या बदलांचा देखील अभ्यास केला। प्राचीन काळामध्ये आपण बघतो की जाती व्यवस्था समाजामध्ये होती, मग या जाती व्यवस्थेतून समाजामध्ये जे बदल होत गेले त्या बदलावरती सुद्धा इतिहास लेखन केलेलं आपल्याला मार्क्सवादी इतिहासामध्ये दिसून येतं। म्हणजे यामध्ये भारतामध्ये मार्क्सवादी इतिहास लेखन पद्धतीचा अवलंब प्रभावी रीतीने करणाऱ्या इतिहासकारामध्ये दामोदर धर्मानंद कोसंबी हे महत्वाचे इतिहासकार होते। म्हणजे मार्क्सवादी इतिहास लेखनामध्ये दामोदर धर्मानंद कोसंबी हे महत्वाचे इतिहासकार होते। त्याचबरोबर कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे, त्याचबरोबर श्याम शरण शर्मा, त्यानंतर कॉम्रेड शरद पाटील इत्यादी हे जे इतिहास लेखन करणारे इतिहास लेखक होते यांचं योगदान हे फार महत्वाचं होतं। श्रीपाद अमृत डांगे हे
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थात्मक सदस्यापैकी एक होते. त्यांचे प्रोमेटिव्ह कम्युनिझम टू स्लेव्हरी हा जो ग्रंथ होता तो कम्युनिस्टवादी विचारसरणीचा होता, मार्क्सवादी विचारसरणीचा होता. आणि त्यामध्ये मार्क्सवादी इतिहास लेखनाचे हे एक उदाहरण होते. म्हणजे अशा प्रकारे जो पहिला जो वैचारिक प्रवाह होता तो मार्क्सवादी इतिहास लेखन वैचारिक प्रवाह. म्हणजे यामध्ये हा वैचारिक प्रवाह कोणत्या गोष्टीशी निगडीत होता? भांडवलशाही व्यवस्था आणि कामगार यांच्याशी निगडीत अशा प्रकारचा मार्क्सवादी इतिहास लेखनाचा वैचारिक प्रवाह या भारताच्या स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये पहिला वैचारिक प्रवाह निर्माण झाला. त्यानंतर जो दुसरा आपण वैचारिक प्रवाह निर्माण झाला त्याबद्दलची माहिती आपण बघणार आहोत. तर दुसरा वैचारिक प्रवाह कोणता निर्माण झाला? तर वंचितांचा इतिहास. वंचितांचा इतिहास हा इतिहास लेखनातील दुसरा वैचारिक प्रवाह स्वातंत्र्याच्या कालखंडानंतर उदयास आला. वंचित समूहाचा इतिहास लिहिण्याची सुरुवात मार्क्सवादी इतिहास लेखनाच्या परंपरेतून निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. सुरुवातीच्या कालखंडामध्ये जो वैचारिक प्रवाह इतिहास लेखनाचा निर्माण झाला तो मार्क्सवादी इतिहास लेखन परंपरेचा. आणि याच प्रवाहातून एक नव प्रवाह उदयास आला तो म्हणजे कोणता? तर वंचितांचा इतिहास. त्याला सब अल्टर्न इतिहास असं म्हणतात. या इतिहास लेखनाची सुरुवात बघा, यामध्ये प्रामुख्याने तत्व कोणतं होतं? तर इतिहास लेखनाची जी सुरुवात आहे समाजाच्या तळाशी असलेल्या सर्वसामान्य लोकांच्या स्तरापासून इतिहास लेखन करायला हवे अशा विचारसरणीचा ही इतिहास लेखनाची ही परंपरा होती. म्हणजे आजपर्यंत जो इतिहास लिहिला गेला तो समाजातील दुर्लक्षित वंचित घटकांचा इतिहासामध्ये त्यामध्ये उल्लेख झाला नाही आणि तो समाजातील तळातील सर्वसामान्य लोकांचा विचार करून तो इतिहास लिहिला पाहिजे अशा प्रकारचा वंचितांचा इतिहास हा लिहिला असला पाहिजे. या स्तरापासून लिहायला सुरुवात केली पाहिजे अशा प्रकारची कल्पना अँटोनिओ ग्रामची होती. अँटोनिओ ग्रामने ही कल्पना मांडलेली होती की अँटोनिओ ग्राम यांनी ही कल्पना मांडलेली होती की हा इतिहास लेखन जी परंपरा आहे ती सर्वसामान्य स्तरातून अगदी खालच्या स्तरातून सर्वसामान्य लोकांचा विचार करून तो इतिहास लिहिला पाहिजे. वंचितांचा इतिहास लिहिण्यासाठी लोकपरंपरा एक महत्वाचे साधन मानले जाते. जे समाजातील ज्या लोकपरंपरा आहेत ह्या महत्वाच्या मानल्या जातात आणि त्याचा अभ्यास करून हा वंचितांचा इतिहास लिहिला जातो. वंचितांच्या इतिहासाला एक महत्वाची विचारसरणी म्हणून स्थान मिळवून देण्याचे कार्य रणजितसिंह गुहा यांनी केले. वंचितांच्या इतिहासाला रणजितसिंह गुहा हे कोणत्या देशातील इतिहासकार होते? तर भारतातील इतिहासकार होते. रणजितसिंह गुहा हे भारतातील इतिहासकार होते आणि त्यांनी वंचितांच्या इतिहासाला इतिहास लेखनामध्ये महत्वाचे स्थान मिळवून देण्याचं काम त्यांनी केलं. त्याचबरोबर भारतामध्ये वंचितांच्या इतिहासाचा विचार महात्मा फुले यांनी, महात्मा ज्योतिराव फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेखनातून झालेला आपल्याला दिसून येतो किंवा याचा विचार त्यांनी केला आपल्याला दिसून येतो. महात्मा फुले यांनी त्यांचा गुलामगिरी हा जो ग्रंथ आहे, हे पुस्तक आहे, त्या ग्रंथामध्ये शूद्रादी शूद्रांचा इतिहास नव्याने उलगडून दाखवला. महात्मा फुलेंनी गुलामगिरी हा जो ग्रंथ लिहिला त्यामध्ये शूद्राती शूद्रांचा इतिहास त्यांनी म्हणजे काय वंचितांचा इतिहास लोकांसमोर त्यांनी मांडला. मग यामध्ये त्यांनी सांगितले की धर्माच्या नावाखाली स्त्रियांचा किंवा शूद्र लोकांचा, अतिशूद्र लोकांचा कशा प्रकारे छळ होतो आहे, कशा प्रकारे त्यांचं शोषण होत आहे हे त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आपल्याला दिसून येतं. भारताच्या सांस्कृतिक आणि राजकीय घडणीत दलित वर्गाचे जे अत्यंत महत्वाचं आणि मोठं योगदान होतं ते दुर्लक्षित झालेलं होतं. आजपर्यंतच्या इतिहासामध्ये भारताच्या सांस्कृतिक आणि राजकीय जडणघडणीमध्ये दलित वर्गाचे देखील स्थान महत्वाचं होतं, त्यांचा वाटा देखील महत्वाचा होता आणि हा दुर्लक्षित झालेला होता. भारताच्या या वसाहतवादी इतिहास लेखनाची परंपरा असेल, राष्ट्रवादी इतिहास लेखनाची परंपरा असेल, यामध्ये या दलित वर्गाच्या इतिहासाचा उल्लेख किंवा वंचितांच्या इतिहासाचा उल्लेख हा त्यामध्ये आलेला नव्हता.
आणि तो महत्वपूर्णरित्या मांडण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी द हू वेअर द शूद्रास हा ग्रंथ लिहिला. हू वेअर द शूद्रास हा ग्रंथ लिहिला आणि या ग्रंथाच्या माध्यमातून जे दुर्लक्षित घटक होते, वंचित घटक होते समाजातील, म्हणजेच काय, रणजितसिंह गुहांच्या विचारसरणीनुसार समाजाच्या अगदी सर्व तळाशील असणाऱ्या वंचित लोकांच्या बद्दलच्या ज्या व्यथा आणि वेदना होत्या त्या त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या ग्रंथामध्ये मांडल्या. आणि त्यामुळं हे ग्रंथ वंचितांच्या इतिहासाचे उदाहरण सांगता येतील. दुसरा एक ग्रंथ त्यांनी लिहिला की द अनटचेबल्स. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा एक ग्रंथ लिहिला आणि त्यामध्ये वंचितांच्या इतिहासाचं एक उदाहरण म्हणून हे दोन ग्रंथ आपल्याला सांगता येतील. म्हणजे महात्मा फुले असतील, रणजितसिंह गुहा असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, यांनी वंचितांचा, दुर्लक्षित लोकांचा इतिहास लेखनाची परंपरा त्यांनी विकसित केली. आपण जी तिसरा जो वैचारिक प्रवाह आहे तो आपण तिसरा वैचारिक प्रवाह पाहणार आहोत. या भारत स्वातंत्र्योत्तर कालखंडातील इतिहास लेखनातील 3 वैचारिक प्रवाहामधील जो तिसरा वैचारिक प्रवाह आहे तो म्हणजे स्त्रीवादी इतिहास लेखन. म्हणजे स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे काय की आजपर्यंत जे इतिहास लेखन करणारे जे लोक होते ते कोण होते, तर आजपर्यंत इतिहास लेखन करणारे बहुतांशी पुरुष मंडळी होती. बहुतांशी काय होते, प्रामुख्याने इतिहासाचा अभ्यास करणारे हे पुरुष होते आणि त्यामुळं पुरुषप्रधान इतिहास लेखन परंपराच त्यांनी विकसित केलेली होती. म्हणजे स्त्रियांचं स्थान त्यामध्ये दुर्लक्षित केलं गेलं होतं. स्त्रियांचा आणि त्यांच्या कामगिरीविषयीचा उल्लेख इतिहासामध्ये केला जात नव्हता किंवा त्यांच्या साहित्यिक परंपरेचा उल्लेख त्यामध्ये केला जात नव्हता. म्हणजेच का एकूणच स्त्री वर्ग हा इतिहास लेखनामध्ये दुर्लक्षित होता. स्त्रियांच्या इतिहास लेखनातील परंपरा ह्या विकसित झाल्या त्या म्हणजे 19व्या शतकामध्ये. स्त्रियांच्या लेखनाच्या ज्या परंपरा विकसित झाल्या त्यामध्ये 19व्या शतकामध्ये महत्वाचं जे योगदान होतं त्या म्हणजे स्त्रीवादी इतिहास लेखिका ताराबाई शिंदे. स्त्रीवादी इतिहास लेखन करणाऱ्या ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ लिहिला. विद्यार्थी मित्रांनो, स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ ताराबाई शिंदे यांनी 1882 मध्ये स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ लिहिला आणि त्या ग्रंथाच्या माध्यमातून स्त्रियांच्या व्यथा आणि वेदना लोकांपर्यंत मांडण्याचं काम, लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांनी आपल्या ग्रंथांच्या माध्यमातून केलं. आणि त्याचबरोबर या पुरुष प्रधान व्यवस्थेला किंवा जाती व्यवस्थेविरुद्ध लेखन त्यांनी केले आणि यातून या वंचित घटक होता म्हणजे स्त्रियांच्या वरती इतिहास आजपर्यंत लिहिला जात नव्हता त्याबद्दलच्या व्यथा आणि वेदना त्यांनी आपल्या या इतिहासाच्या माध्यमातून लोकांपर्यंत आणल्या. त्याचबरोबर जे भारतातील दुसरे आणखी अनेक इतिहासकारांनी स्त्रियांच्या बद्दल इतिहास लेखन केलेलं आपल्याला दिसून येतं. यामध्ये सन 1888 मध्ये पंडिता रमाबाई यांचे द हाय कास्ट हिंदू वुमन हे पुस्तक प्रसिद्ध आहे. द हाय कास्ट हिंदू वुमन यामध्ये सुद्धा स्त्रियांच्या द हाय कास्ट हिंदू वुमन या पंडिता रमाबाई यांनी द हाय कास्ट हिंदू वुमन यामध्ये सुद्धा त्यांनी स्त्रियांच्या ज्या दुर्लक्षित स्त्री वर्ग होता त्याबद्दल त्यांनी इतिहास लेखन केलं आणि स्त्रियांच्या इतिहासाचा परामर्श लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला किंवा स्त्रियांची जी दुर्लक्षित स्त्रिया होत्या त्यांच्या व्यथा आणि वेदना लोकांपर्यंत आणण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर स्वातंत्र्योत्तर काळात झालेले लेखन स्त्रियांना घरी आणि कामाच्या ठिकाणी मिळणारी वागणूक, त्यांचा राजकीय समतेचा हक्क यासारख्या विषयावर केंद्रित झालेले दिसते. स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडामधील जे इतिहास लेखन आहे म्हणजे स्त्रिया शिकू लागल्या आणि शिकून चूल आणि मूल हे सांभाळणारी स्त्री आता घरातून बाहेर पडू लागली आणि बाहेर पडत असताना तिथं स्त्री ज्या कामाच्या ठिकाणी त्यांच्यावरती कशा रीतीने शोषण होत आहे, त्यांना कशा रीतीने वेगळ्या रीतीची वागणूक दिली जाते आहे, त्याचबरोबर राजकीय समानतेचा हक्क त्यांना कशा रीतीने दुरावला, त्यांना त्यांच्यापासून हिरावून घेतला जातो आहे, यासारख्या विषयावरती इतिहासाचं लेखन केंद्रित झालं. अलीकडच्या काळात प्रसिद्ध झालेले स्त्रीवादी लेखनात मीरा कोसंबी यांच्या क्रॉसिंग थ्रेशोल्ड फेमिनिस्ट एसेस इन सोशल हिस्ट्री या पुस्तकाचा उल्लेख करता येईल. त्यात महाराष्ट्रातील पंडिता रमाबाई असतील, भारतातील पहिल्या
कार्यरत स्त्री डॉक्टर रखमाबाई यासारख्या स्त्रियांच्या जीवनावरील निबंध आहेत. महाराष्ट्रामध्ये दलित स्त्रियांच्या दृष्टिकोनातून सामाजिक वर्ग, जात इत्यादी बाबींच्या संदर्भात लेखन केले गेले. म्हणजे महाराष्ट्रामध्ये दलित स्त्रियांच्या दृष्टिकोनातून सामाजिक वर्ग, जात इत्यादी बाबींच्या संदर्भात लेखन केले गेले. त्यामध्ये शर्मिला रेगे यांचे लेखन महत्वाचे आहे. रायटिंग कास्ट, रायटिंग जेंडर, रीडिंग दलित वुमेन्स टेस्टिमोनीज यामध्ये दलित स्त्रियांच्या आत्मचरित्रावर त्यांनी लिहिलेल्या निबंधांचे संकलन आहे. म्हणजे स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये स्त्रियांच्या इतिहास लेखनाच्या परंपरेमध्ये ताराबाई शिंदेपासून ते दलित वुमेन्स टेस्टिमोनीज या दलित स्त्रियांच्या व्यथा किंवा दुर्लक्षित दलित स्त्रियांच्या बद्दल शर्मिला रेगे यांच्यापर्यंत जे लेखन परंपरा आहे ती कशा रीतीने विकसित झाली ते आपण स्त्रीवादी इतिहास लेखन परंपरेमध्ये किंवा या वैचारिक प्रवाहामध्ये अभ्यासले आहे. त्यानंतर ह्या एक 3 वैचारिक प्रवाह आपण अभ्यासले. कोणते? तर एक मार्क्सवादी इतिहास लेखन वैचारिक प्रवाह, दुसरा जो आहे वंचितांचा इतिहास लेखन वैचारिक प्रवाह, आणि तिसरा जो आहे स्त्रीवादी इतिहास लेखन वैचारिक परंपरा किंवा वैचारिक लेखन परंपरा. या तिन्ही वैचारिक प्रणालीच्या पेक्षाही एक विशिष्ट वैचारिक प्रणालीचा विचार न करता सर्वसमावेशक अशा प्रकारचा इतिहास लिहिणाऱ्यामध्ये सर यदुनाथ सरकार, सुरेंद्रनाथ सैन, रियासतकार, गो. सरदेसाई, त्र्यंबक शंकर शेजवलकर यांचा उल्लेख आपल्याला प्रामुख्याने करता येतो. म्हणजे या तिन्ही वर्गा व्यतिरिक्त, त्या तिन्ही वैचारिक प्रवाह व्यतिरिक्त सर्वसमावेशक अशा प्रकारचं लेखन त्यांनी केलेलं आपल्याला दिसून येतं. गोविंद सखाराम सरदेसाई यांनी मराठी रियासत प्रकाशित करून मराठी इतिहास लेखन क्षेत्रात मोठी कामगिरी केली. गोविंद सरदेसाई यांनी मराठी रियासत नावाचा ग्रंथ लिहिला आणि इतिहासामध्ये मराठी इतिहास लेखन परंपरा या क्षेत्रात मोठी कामगिरी त्यांनी केली. त्यांचे हे कार्य इतके लोकप्रिय झाले की समाज त्यांना रियासतकार या नावाने ओळखू लागला. त्यांनी मराठ्यांचा समग्र इतिहास अनेक खंडात प्रकाशित केला. म्हणजे मराठ्यांचा समग्र इतिहास मराठी रियासत या ग्रंथामध्ये गोविंद सखाराम सरदेसाई यांनी मांडला. अलीकडच्या काळात यदुनाथ फडके असतील, रामचंद्र गुहा असतील इत्यादी संशोधकांनी आधुनिक इतिहास लेखनात महत्वाची कामगिरी बजावलेली आपल्याला दिसून येते. भारतीय इतिहास लेखनावर भारतात उदयाला आलेल्या सामाजिक राजकीय चळवळीचा प्रभाव आपल्याला असलेला दिसून येतो. म्हणजे भारतीय इतिहास लेखनामध्ये ज्या परंपरा विकसित झाल्या त्या परंपरा विकसित होण्यामध्ये सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, राजकीय क्षेत्राचा प्रभाव असलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे ह्या त्यांच्या बरोबरीने भारतीय इतिहास लेखनाची परंपरा स्वतंत्रपणे आणि समृद्धरित्या विकसित होत गेलेली आपल्याला दिसून येते. एकंदरीत या तिसऱ्या भागामध्ये आपण या भारतीय इतिहास लेखनाच्या ज्या परंपरा आहेत या इतिहास लेखनातील परंपरातील जे 3 वैचारिक प्रवाह या स्वातंत्र्याच्या नंतरच्या कालखंडामध्ये उदयास आलेले, त्यामध्ये एक मार्क्सवादी इतिहास लेखन असेल, वंचितांचा इतिहास असेल आणि स्त्रीवादी इतिहास लेखन या वैचारिक परंपरा कशा रीतीने विकसित होत गेल्या आणि त्यामध्ये कोणाचं योगदान हे महत्वाचं होतं आणि त्यांनी कशा रीतीने ह्या परंपरा विकसित केल्या या गोष्टींचा आपण अभ्यास केला. एकंदरीत भारतीय इतिहास लेखन भारतीय परंपरा यामध्ये आपण या परंपरा कशा रीतीने विकसित होत गेल्या यामध्ये प्राचीन भारतीय परंपरा, मध्ययुगीन काळातील परंपरा आणि आधुनिक काळातील परंपरा आणि तत्वप्रणाली आणि या तत्वप्रणालीनंतर स्वातंत्र्योत्तर कालखंडातील 3 वैचारिक इतिहास लेखनाचे प्रवाह कशा रीतीने विकसित झाले, एकंदरीत ह्या संपूर्ण प्रकरणामध्ये इतिहास लेखनातील भारतीय परंपरा कशा रीतीने विकसित होत गेल्या याबद्दलची माहिती आपण या प्रकरणामध्ये दुसऱ्या प्रकरणामध्ये अभ्यासलेली आहे.